नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। महासभेला सुरुवात होण्याआधी हाताला डोक्याला बँडेज लावून नगरसेवकांचा महापालिकेत प्रवेश। व्हीलचेअरवर बसून निषेध नोंदवला। गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातल्या रस्त्यांवर यंदा कमी खड्डे, महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा। मात्र महापौरांचा दावा पुणेकरांनी फेटाळला। पुण्यातील अनेक रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे असल्याचं पुणेकरांचं मत। निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची महापौरांची ग्वाही। खड्डे आहेत, पण ते कुठे आहेत तर जिथे आपण काही दुरुस्तीसाठी जे खड्डे केले होते, मग वॉटर लाईन्स असतील किंवा अजून काही ड्रेनेज लाईन्स असतील, माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे, परंतु मी कधीच सूचना दिलेल्या आहेत आणि वारंवार देते की आपण पडलेले जे काही खड्डे आहेत ते लगेच दुरुस्त करायचे। खड्डे दुरुस्त करत असताना जर मटेरियल चांगलं वापरलं गेलं नाही तर कारवाई तर निश्चितच होईल। ट्रॅफिक जाम होती मॅडम, त्याच्यामुळे खड्ड्यामुळे गाड्या स्लो चालतात। आपण रस्त्यातून खड्डे चुकवतोय की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात। पुणे महानगरपालिकेला जे पद विभागाला जे अधिकारी बसतात, राजेंद्र भावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस टू व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता, की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात। बीडच्या परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गावर सारडगाव जवळ खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रस्त्यांवरचे खड्डे न बुजवल्यास सारडगाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। गुत्तेदारांनी याचे पैसे खाऊन आम्ही पाठपुरावा करून सुद्धा गुत्तेदार ह्या कुठलेच काम करीत नाही। कमरे इतकाल खड्डे पडलेत, रोज माणसाचा इथं ॲक्सिडेंट व्हायला, 2 माणसाच्या अपघात होऊन माणसं जखमी झालेत। तरी प्रशासन आणि BNC प्रशासन आणि गुत्तेदारांनी याची दखल घ्यावी, नाही तर गावकरी BNCला आम्ही रस्ता रोको नाही तर BNCला आमरण उपोषण करणार आहोत। प्रशासनाने याची दखल घ्यावी। गडचिरोलीतील एटापल्ली परिसरात रस्त्यावर 3 फुटांपर्यंत चिखल। 5 दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची अडचण। रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली घाटात रस्त्याच्या लगतची संरक्षक भिंत कोसळली। घाटात 3 ते 4 ठिकाणी रेलिंग नसल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय। घाटातल्या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे। माळशेज घाटाजवळ एक मुलगा कालू धबधब्यावर सेल्फी काढायला गेला असता त्याचा पाय घसरला। तरुण खोल दरीच्या दिशेने वाहून जात होता। अगदी शेवटच्या क्षणी त्याचा हात एका दगडाला लागला आणि तो अडकला। त्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिकांनी कपड्यांचा दोर करून त्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढलं। साताऱ्यातील खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पात केवळ 40% पाणीसाठा। माण खटाव तालुक्यात मात्र अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। पश्चिम भागातील शेतकरी सुखावला असला तरी पूर्व भागातील शेतकरी चिंतेत। धुळे जिल्ह्यात पावसाची पाठ, पाऊस कमी झाल्यानं शेतकरी संकटात। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचंही संकट ओढावण्याची शक्यता। बीड तालुक्यातील कुक्कडगाव इथे सोलार प्लांटमध्ये केलेल्या तणनाशकाच्या फवारणीचा फटका। परिसरातील 15 ते 20 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कापूस, तूर, पपई पिकांचं नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सोलार प्लांट चालकावर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी। धुळ्यामध्ये अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। कर्जमाफीमुळे समाधान व्यक्त करत शेतकऱ्यांनी पिकांना हमीभाव देण्याची मागणी केली। नाशिकमध्ये कांदा उत्पादकांवर मोठं संकट। साठवलेला उन्हाळी कांदा सडल्याचा प्रकार। सडलेला कांदा फेकून द्यावा लागल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। हिंगोलीमध्ये नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप। सोयाबीन, हरभरा खरेदी केला मात्र पैसेच दिले नाहीत तर दिलेले धनादेशही बाउन्स झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे उपनिबंधकांचे आदेश। आमची एक मागणी आहे की नाफेड हे शासनाचं केंद्र आहे। शासनामार्फत आम्हाला सहकार्य मिळायला पाहिजे। DDR ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे उडवाउडीची उत्तरे आम्हाला मिळाली। तर आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकऱ्याकडे पैसा नाही। हे जर शासनाचेच पैसे असे बुडत असतील तर शेतकरी आता व्याजानं पैसे घेऊन त्यांना शेती करावं लागेल, नाही तर शेतकऱ्यांना फाशी घेण्याची वेळ आलेली आहे।
नंदुरबारमध्ये 51 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 22 वर्षीय चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि हजाराहून अधिक अश्लील फोटो आढळल्याची पोलिसांची माहिती. पीए विजय टिकारे अटक केलेली आहे. त्याच्याकडे यश टिकारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत त्या देखील आपण ऑडिओ क्लिप त्याचं पेनड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेनड्राईव्ह हजर करून घेत आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हिंगोलीतील जलजीवन मिशनच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता एबी खान यांच्यावर निलंबनाची कारवाई. कळमनुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून कारवाईचे आदेश. एफडीएकडून मुंबईतील 4 हॉटेलचा परवाना निलंबित. अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीएची कारवाई. धुळ्यातील हॉटेल सुपर सम्राटवर एफडीएची कारवाई. हॉटेलमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघडकीस. हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश. 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान एफडीएनं 98 हॉटेल्स तपासली. 98 पैकी 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित. 57 हॉटेल्स आणि कॅन्टीन्सला दर्जा सुधारण्याच्या नोटिसा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आढळल्यानंतर एफडीएची आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर कारवाई. नियमांचं पालन होत नसल्यानं कॅन्टीन बंद करण्याची नोटीस. बीड जिल्ह्यामध्ये बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्या 5 ऑइल मिल्सवर एफडीएची कारवाई. तब्बल 1,19,000 किलोंच्यावर खाद्यतेलाचा साठा जप्त. खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करून विक्री सुरू होती. 5ही ऑइल मिल्सचे परवाने निलंबित. दुकानही सील. अकोला जिल्ह्यात बोगस बियाणांप्रकरणी एसआयटीची स्थापना. गुन्हा दाखल झालेल्या कंपन्या शेतकऱ्यांकडून समाधानपत्र लिहून घेत आहेत. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता समाधानपत्राचीही एसआयटी चौकशी होणार. बोगस बियाणं विक्री केल्याप्रकरणी 13 कंपन्यांवर गुन्हा दाखल. अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसपासून काही बोगस बियाण्याचं असं प्रमाण दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांची तक्रारीवर आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये आता मागचे 1-2 आठवड्यामध्ये कमीत कमी 12 गुन्हे असे दाखल झालेले आहे. 9 पोलीस स्टेशन्स आहे आणि हे पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी आणि व्यवस्थित तपास होण्यासाठी एक SITची आपण स्थापना केलेली आहे. आणि याचा आमचा मूळ उद्देश हे आहे की हे बोगस बियाण्याचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून कुठून हे आणलेलं आहे, कोण याच्यामध्ये सामील होते, कोणते कोणते कंपनीज होते, काही कोणी आम्ही दाखवली कसा केला, हे पूर्ण याचा तपास करणार आणि आम्हाला एक रिपोर्ट सादर करणार. 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि आता माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या संदर्भातली SIT नेमलेली आहे. या SITच्या माध्यमातून ज्यांनी काळा बाजार केला अशा 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल करणं, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणं, हे करून त्यांना काळ्या यादीत टाकणं, यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आणि या कंपन्यांकडून मदत मिळवून देईन. नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. एका महिलेसह 3 अटक. आरोपींकडून 209 ATM कार्ड, 50 सिम कार्ड, 45 धनादेश, 45 बँक पासबुक तसंच विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केले आणि या प्रकरणी 3 पोलिसांनी अटक केली आहे. याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत. आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई महापालिका रुग्णालयातील नर्सेसना मूलभूत सुविधांचा अभाव. KM रुग्णालयात नर्सेससाठी पुरेशा चेंजिंग रूम नसल्याचं नगरसेवक मिनल तुर्डे यांनी निदर्शनास आणून दिलं. गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीमध्ये मुद्दा उपस्थित केला. हा आपण काय त्यांच्याकडे आज ते अधिकारच आहे त्यांचा की जर महिला स्टाफ जर आहे तर त्यांना चेंजिंग रूम हवेच आहे. त्याच्यावर आम्ही आरोग्य समिती अध्यक्षांशी बोलून त्यानंतर एक योग्य महिलांसाठी मार्ग काढला, लवकरच मार्ग काढला जाईल.
ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदल होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदलाचे निर्देश दिले. कमीत कमी लोक विस्थापित होतील याकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावात एसटी महामंडळाच्या आगारात लोखंडी फलक कोसळला. सोयगाव तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील गंभीर जखमी, 2 महिला थोडक्यात बचावल्या. गडचिरोलीच्या लखमापूर बोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये धान्याचा पुरवठा न झाल्यानं पोषण आहार बंद. शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना मिड डे मीलची प्रतीक्षा. पुरवठादार निश्चितीला विलंब झाल्यानं पालकांमध्ये नाराजी. या छोट्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून तात्काळ शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा. जर तो होत नसेल तर पर्यायी व्यवस्था करून देण्याची मी विनंती शासनाकडे करत आहोत. तरीही आमच्या शाळेला लवकरात लवकर पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा ही आग्रहाची विनंती. पालघरच्या डहाणू चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय. 27 सप्टेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती.